नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। मोठा नेता माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणू शकत नाही असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय। काहींना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय असा टोलाही अमृता फडणवीसांनी लगावला। नाव न घेता ठाकरे पवारांवर अमृता फडणवीस यांचा हा निशाणा। माझं कुटुंब माझी जबाबदारी असं स्त्रिया म्हणू शकतात असंही अमृता फडणवीस म्हणतात। सगळ्यात मोठी जबाबदारी स्त्रियांची असते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्यापुढे बाकी सगळं। हे आपण स्त्रिया म्हणू शकतो कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत। पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझं कुटुंबच माझी जबाबदारी, मग तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी। आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो, मोठे नेते नाही म्हणू शकत। देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत। त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे, मी घर पाहते, आणि त्यांनी पूर्णपणे आपल्या स्त्रियांची, मुलांची, शेतकऱ्यांची जबाबदारी घेतली आहे। त्यासाठी 24 तास काम करतात। ही हॅज द विजन, त्यांना ती विजन आहे, तो विचार आहे, ती दूरदृष्टी आहे। आपलं वोटिंग सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे हा विचार तुम्ही करून बाहेर निघाले तर आपलं सगळ्यांचंच त्यात उत्थान आहे, सगळे पुढे जाऊ शकतो। आणि यात कोणी असं नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवर मध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय। ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत। तर हा तो दिवस की तुम्ही प्रण घ्या, आजपासून तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नागपूरसाठी।